अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य नानासाहेब पटोले या ठिकाणी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याच्यामधली एक वस्तुस्थिती खरी आहे की जी टॉवर कंपनी आहे आणि ज्या टॉवर कंपनीनं विनायक आशिष कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीवर हा टॉवर उभारला त्या सोसायटीनं 1 वर्षापुरती त्यांना एनओसी दिलेली होती. परंतु ज्यावेळी हा टॉवर उभारल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की त्याचा आवाज मोठा येतोय, त्या स्लॅबला तडे गेलेले आहेत. त्यावेळी त्यांनी महानगरपालिकेला कळवलं की आम्हाला हा टॉवर नकोय आणि टॉवर नकोय म्हणून सांगितल्यानंतर महानगरपालिकेने निर्देश दिले की हा टॉवर काढून टाकावा. तरी देखील 2 दिवस टॉवर बंद ठेवून पुन्हा एकदा टॉवर कंपनीने टॉवर सुरू केला. त्याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. तर आजच महानगरपालिकेला निर्देश दिले जातील की विनायक आशिष कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जी आहे आणि त्या लोकांची जी मागणी आहे ती मागणी असताना देखील जो नियम बाह्य टॉवर तिथे उभा आहे ते काढून टाकण्याचे आणि बंद करण्याचे निर्देश आजच देण्यात येतील. आणि नानासाहेब, हा प्रश्न आपण मांडल्यामुळे मगाशी जो मी सभागृहामध्ये नसल्यामुळे आपण जो प्रश्न उपस्थित केला होता तो मी इथं जरी सभागृहामध्ये उपस्थित नसलो तरी वरच्या सभागृहामध्ये 260चं उत्तर देत होतो. 2 मिनिटं याला मला उशीर झाला, परंतु या संदर्भामध्ये हा टॉवर काढून देण्याचे निर्देश आजच देण्यात येतील. बोला अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीला असं सांगितलं की हा टॉवर उभारायला पहिली सोसायटीची परवानगी होती. ती परवानगी वर्ष 1.5 वर्ष असल्यामुळे टॉवर चालू राहिला आणि ज्यावेळी त्या टॉवरमुळे येणारा आवाज किंवा त्या स्लॅबला गेलेल्या भेगा या सोसायटीच्या ज्यावेळी लक्षात आला त्यावेळी त्यांनी महानगरपालिकेला अर्ज केला आणि महानगरपालिकेनं तो जो टॉवर होता तो सील केला. पण तो सील केल्यानंतर काही दिवस टॉवर बंद राहिल्यानंतर महानगरपालिकेला कुठची इंटिमेशन न देता तो पुन्हा एकदा टॉवर सुरू करण्यात आला. स्ट्रक्चर तिथंच होतं. आज आपण असे निर्देश देतोय, नुसते सील करण्याचे नाही तर तिथनं टॉवर हलवण्याचेच निर्देश आज आपण देतोय आणि ते त्या निर्देशाचं पालन महानगरपालिकेनं करावं. अध्यक्ष महोदय, टॉवर विनायक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीवर होता, तो आता नागपूरमध्ये गेलाय. तो लातूरमध्ये पण येण्याची शक्यता आहे. ती माहिती माझ्याकडे नाही, पण संबंधित यंत्रणेला सांगून याची चौकशी केली जाईल. अध्यक्ष महोदय, असे टॉवर जर फ्लायओव्हरवर असतील त्याची पहिली चौकशी करावी. स्पेसिफिक माहिती द्या, ते स्पेसिफिक माहिती दिली तर त्याची चौकशी करू.